दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आजारी पडलेले कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आईवडिलांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। अभिजित यांना टायफॉइड झाल्याची माहिती समोर आली असून सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती। अभिजितला टायफॉइड झाल्याची बातमी समोर येते, काय वाटतं आई म्हणून तुम्हाला? वाईट वाटतं ना, त्याला टायफॉइड झाला, सलाईन वगैरे लावले तर वाईट वाटायला लागलं। कशी कशी माहिती मिळाली तुम्हाला? मी आज सकाळी इंस्टाग्रामला बघितलं, मग पुन्हा कॉल केला। मी म्हटलं तर त्यांनी आता उचलला नाही कॉल। रात्री 1:30ला कॉल केला मी त्याला, तर म्हणे मम्मी मी सलाईन घ्यायला लागलो म्हणे, मला आता बरं वाटेल म्हणे। कारण याच्या आधी त्याला टायफॉइड वगैरे असं काहीच झालेलं नाही, कधी तापही आलेला नव्हता। एवढं त्याचं आयुष्याचं जीवन होतं, आज तो एवढ्या दगदगीमध्ये हे झालं आणि तब्येतही त्याची फार खराब झाली। आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो एकटा तोंड देतो, या सगळ्या परिस्थितीला वाईट वाटतंय सगळं? वाईट वाटायला लागलं ना। चिंता फार वाटायला लागली ना। कधी असं म्हणजे एवढं त्याच्यावर कधी एवढा अनुभव आलेलाच नव्हता। घरातलाही काही नव्हतं त्याला, बाहेरचं नाही। त्याने एकाकी एवढं पाऊल उचललं, त्याला एवढा पाठिंबा भेटला, त्याच्यामुळे ते थोडं बरंही वाटते आणि चिंताही वाटायला लागली। आंदोलन चिघळू नये म्हणून तो म्हणजे तो बाहेर जाते, पुन्हा पेंडल मध्ये पुन्हा तो जाते, पुन्हा समजूत घालते, यामध्ये त्याची प्रकृती सध्या तर खालावत चालली। हो ना, आता असं वाटतंय ना की त्याला वाटत असेल ना की आंदोलन पोरं मी नसल्यानंतर उठून जाईल म्हणून, त्याच्या याच्याने तो तेवढ्या याच्यातनं पण स्टेजवर यायला लागला आणि 2-4 शब्द बोलून पुन्हा चालला, पुन्हा सलाईन घेतोय। एक तर त्याला उलट्या पण होत आहेत, अधूनमधून उलट्याही सुरू झाल्यात त्याला, तर चिंता तर वाटणारच ना। अनेक आईंच्या उद्या त्या ठिकाणी आलेले, की आम्ही आमचा मुलगा या ठिकाणी आलाय, आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले, मात्र सरकारने कोण गांभीर्याने घेतलं? सरकारचं काय हो, आता सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजेत ना। लेकरांच्या मागण्या मान्य करायलाच पाहिजेत। आज 35 दिवस झाले लेकर ग्राउंडवर आहेत, त्यांना काहीतरी हे करायलाच पाहिजेत ना। आता त्यांनी मिटवायला पाहिजेत, लेकर ज्याच्या त्याच्या घरी शांततेत जातील। आता अजून काही जास्त पोरं चिडलेले आहेत सध्या, एक तर लाठीचार्जमुळे अजून भयान झालेले प्रकरण।